नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे एखादी मोठी पीडीएफ फाईल आहे का ज्यात खूप महत्त्वाच्या इमेजेस किंवा ग्राफिक्स आहेत आणि तुम्हाला त्या प्रत्येक इमेजला वेगळं काढून सोशल मीडियावर शेअर करायचंय किंवा एखाद्या प्रोजेक्ट मध्ये वापरायचंय. पण प्रॉब्लेम असा आहे की पीडीएफ मधून इमेजेस वेगळ्या कशा काढायच्या हे माहित नाही. अनेकदा आपल्याला पीडीएफ मधले स्पेसिफिक पेजेस इमेजेस म्हणून लागतात, पण ते कसं करायचं याची माहिती नसते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्याही पीडीएफ फाईलला काही मिनिटात जेपीजी इमेज मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. पीडीएफ फाईलला जेपीजी इमेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला कोणत्याही मोठ्या सॉफ्टवेअरची गरज नाही. अनेक वेबसाईट ही सेवा मोफत देतात. आज मी तुम्हाला पुन्हा एकदा आय लव्ह पीडीएफ या लोकप्रिय वेबसाईटचा वापर करून दाखवणार आहे, जी खूपच सोपी आणि सुरक्षित आहे. सगळ्यात आधी तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर कोणताही इंटरनेट ब्राउझर ओपन करा आणि त्यामध्ये गुगल ओपन करा. गुगलवर पीडीएफ टू जेपीजी असं सर्च करा किंवा डायरेक्ट ilovepdf.com या वेबसाईट वरती या. या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. तर त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट वरती येऊ शकता. या वेबसाईट वरती आल्यानंतर येथे तुम्हाला पीडीएफ टू जेपीजी असा ऑप्शन दिसेल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता तुमच्या समोर एक मोठा लाल रंगाचा सिलेक्ट पीडीएफ फाइल्स असा ऑप्शन दिसेल, तर त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला जी पीडीएफ फाईल कन्वर्ट करायची आहे ती तुमच्या गॅलरी मधून किंवा कॉम्प्युटर मधून सिलेक्ट करा. पीडीएफ फाईल सिलेक्ट केल्यावर ती स्क्रीनवर दिसेल आणि स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हाला पेजेस टू जेपीजी आणि एक्झॅक्ट इमेजेस असे दोन ऑप्शन पाहायला मिळतील. जर तुम्हाला पीडीएफच्या प्रत्येक पानाला एक वेगळी जेपीजी इमेज म्हणून कन्वर्ट करायची असेल तर पेजेस टू जेपीजी हा पर्याय निवडा. आणि जर तुम्हाला फक्त पीडीएफ मध्ये असलेल्या इमेजेस टेक्स्ट सोडून बाहेर काढायचे असतील तर हा पर्याय निवडा. तर आपल्याला इथे पीडीएफ फाईल मधील प्रत्येक पेजेसला जेपीजी मध्ये कन्वर्ट करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला पेजेस टू जेपीजी हा ऑप्शन सिलेक्ट ठेवून कन्वर्ट टू जेपीजी या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. काही सेकंदातच तुमच्या पीडीएफ मधील प्रत्येक पान वेगवेगळ्या जेपीजी इमेजेस मध्ये कन्वर्ट होईल. जर तुमची पीडीएफ फाईल खूप मोठी असेल किंवा त्यात जास्त पेजेस असतील तर त्यांना कन्वर्ट व्हायला थोडा वेळ लागू शकतो. आता तुम्ही डाउनलोड जेपीजी इमेजेस बटनवर क्लिक करून डाउनलोड करून घेऊ शकता. डाउनलोड झाल्यावर त्या जेपीजी इमेजेस एका झिप फाईल मध्ये मिळतील, जी तुम्हाला अनझिप करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला त्या झिप फाईलवर राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट टू आय लव्ह पीडीएफ पेजेस टू जेपीजी या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. क्लिक करताच आय लव्ह पीडीएफ पेजेस टू जेपीजी या फोल्डर मध्ये काही सेकंदात तुमच्या पीडीएफ फाईल मधील प्रत्येक पेज जेपीजी फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट झालेले दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही सिंगल किंवा मल्टिपल पेजच्या पीडीएफ फाईल मध्ये असणाऱ्या प्रत्येक पेजला जेपीजी फाईल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.